भाग 2. वर्धा नदीचा उगम कोठे होतो? वर्धा नदीचा उगम बैतूल मध्य प्रदेश येथे होतो. धाम, यशोदा आणि निरगुडा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? धाम, यशोदा आणि निरगुडा या वर्धा नदीच्या उपनद्या आहेत. उल्हास नदीची प्रमुख उपनदी कोणती? उल्हास नदीची प्रमुख उपनदी काळू आणि भातसा होय. गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम कोठे होतो? गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे होतो. गोदावरी आणि प्रवरा नदींचा संगम कोठे होतो? गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम अहिल्यानगर जिल्ह्यात टोके येथे होतो. भीमा आणि नीरा नद्यांचा संगम कोठे होतो? भीमा आणि नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यात नरसिंगपूर येथे होतो. भीमा आणि इंद्रायणी नद्यांचा संगम कोठे होतो? भीमा आणि इंद्रायणी या नद्यांचा संगम पुणे जिल्ह्यात तुळापूर येथे होतो. कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम कोठे होतो? कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात माहुली येथे होतो. कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम कोठे होतो? त्याला प्रतिसंगम असे म्हणतात. कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात कराड येथे होतो. या ठिकाणाला प्रीतिसंगम असे म्हणतात. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेकडे आहे? महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजेच आग्नेयेकडे आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा तसेच चंद्रपूर सुपर औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथील होय. परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्र बीड या जिल्ह्यात आहे. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक या जिल्ह्यात आहे. पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला या जिल्ह्यात आहे. भुसावळ दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? भुसावळ दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र जळगाव या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राची ऊर्जा राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? महाराष्ट्राची ऊर्जा राजधानी म्हणून चंद्रपूर हे शहर ओळखले जाते. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र सातारा जिल्ह्यातील कोयना जलविद्युत प्रकल्प होय. वैतरणा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? वैतरणा जलविद्युत प्रकल्प नाशिक या जिल्ह्यात आहे. येलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर व कोणत्या जिल्ह्यात आहे? येलदरी जलविद्युत प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात पूर्णा नदीवर आहे. तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? तिल्लारी जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे. हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. भंडारदरा जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा जलविद्युत केंद्र अहमदनगर जिल्ह्यात म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. उजनी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उजनी जलविद्युत केंद्र सोलापूर या जिल्ह्यात आहे. वीर जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? वीर जलविद्युत प्रकल्प पुणे सातारा सीमेतील नीर नदीवर आहे. माणिकडोह जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? माणिकडोह जलविद्युत केंद्र पुणे या जिल्ह्यात आहे. सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्रातील अग्रेसर प्रकल्प धुळे येथील कोणता? सौर ऊर्जा निर्मितीतील महाराष्ट्रातील अग्रेसर प्रकल्प धुळे येथील साक्री सौर ऊर्जा प्रकल्प होय. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. बामणोळी पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बामणोळी पवन ऊर्जा प्रकल्प सातारा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात बायोमास ऊर्जेचा वापर मुख्यत्वे कोणत्या भागात होतो? महाराष्ट्रात बायोमास ऊर्जेचा वापर मुख्यत्वे ग्रामीण भागात होतो. कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यात विशेषतः जास्त होतो. तारापूर अणुऊर्जा केंद्रात कोणत्या प्रकारच्या भट्टीचा रिॲक्टरचा वापर होतो? तारापूर अणुऊर्जा केंद्रात बॉइलिंग वॉटर रिॲक्टर आणि PHWR प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टरचा वापर होतो. कोयना प्रकल्पाचा चौथा टप्पा हा कोणत्या प्रकारचा आहे? कोयना प्रकल्पाचा चौथा टप्पा भूगर्भातील जलविद्युत गृह अंडरग्राउंड वॉटर पॉवर हाऊस प्रकारचा आहे.
कडप्पा आणि तुळजापूर भागात कोणत्या प्रकारच्या ऊर्जेची शक्यता आहे? कडप्पा आणि तुळजापूर भागात सौर आणि पवन ऊर्जा या प्रकारच्या ऊर्जेची शक्यता आहे. महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत? महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंगे आहेत. ती त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ होय. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे, वेरूळ या ठिकाणी. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग हिंगोली या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी सर्वाधिक 5 गणपती मंदिरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी सर्वाधिक 5 गणपती मंदिरे पुणे जिल्ह्यात आहेत. ती लेण्याद्री, रांजणगाव, थेरूर, मोरगाव आणि ओझर होय. अष्टविनायकापैकी पाली आणि महाड हे गणपती कोणत्या जिल्ह्यात आहेत? अष्टविनायकापैकी पाली आणि महाड हे गणपती रायगड या जिल्ह्यात आहेत. अष्टविनायकापैकी सिद्धटेकचा सिद्धिविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे? अष्टविनायकापैकी सिद्धटेकचा सिद्धिविनायक अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी पूर्ण पीठ कोणती? महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी पूर्णपीठे 3 पूर्णपीठे आहेत. ती तुळजापूर, तुळजाभवानी धाराशिव येथील, माहूर, रेणुका माता नांदेड आणि कोल्हापूर येथील महालक्ष्मी. 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ कोणते? 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ वणीची सप्तशृंगी माता नाशिक येथील होय. दीक्षाभूमी हे ऐतिहासिक व धार्मिक स्थळ कोठे आहे? दीक्षाभूमी हे ऐतिहासिक स्थळ व धार्मिक स्थळ नागपूर येथे आहे. गुरुकुंज मोझरी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेला भाग कोणत्या जिल्ह्यात आहे? गुरुकुंज मोझरी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेला भाग अमरावती या जिल्ह्यात आहे. गाडगेबाबांची समाधी किंवा कर्मभूमी कोठे आहे? गाडगेबाबांची समाधी म्हणजेच कर्मभूमी अमरावती येथे आहे. आनंदवन हे महारोगी सेवा समितीचे केंद्र कोणी स्थापन केले आणि ते कोठे आहे? आनंदवन हे महारोगी सेवा समितीचे केंद्र बाबा आमटे यांनी स्थापन केले. ते वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथे आहे. हेमलकसा हे लोकबिरादरी प्रकल्पाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? हेमलकसा हे लोकबिरादरी प्रकल्पाचे ठिकाण गडचिरोली या जिल्ह्यात आहे. हा प्रकल्प डॉक्टर प्रकाश आमटे यांनी स्थापन केला आहे. शांतिवन हे सेवा केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? शांतिवन हे सेवा केंद्र रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे आहे. लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुणे या जिल्ह्यात आहेत. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण आणि ऐतिहासिक किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण आणि ऐतिहासिक किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. माळशेज घाट पक्षी निरीक्षण आणि निसर्गासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माळशेज घाट पक्षी निरीक्षण आणि निसर्गासाठी प्रसिद्ध ठिकाण ठाणे आणि पुणे या सीमेवर आहे. ठाणे आणि पुणे यांच्या सीमेवर आहे. जव्हार हे ठाणे पालघर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या नावाने ओळखले जाते? जव्हार हे ठाणे आणि पालघर सीमेवरील थंड हवेचे ठिकाण पालघरचे मिनी महाबळेश्वर या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात फळ संशोधन केंद्र केळीसाठी कोठे आहे? महाराष्ट्रात फळ संशोधन केंद्र केळीसाठी यावर जळगाव येथे आहे. महाराष्ट्रातील लिंबू संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील लिंबू संशोधन केंद्र नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. पेंच म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यात आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात पसरलेला आहे? नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात पसरलेला आहे. उमरेड करहांडला अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उमरेड करहांडला अभयारण्य नागपूर आणि भंडारा या जिल्ह्याच्या सीमेवर आहे. राधानगरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? राधानगरी अभयारण्य गवा म्हणजेच भारतीय बायसनसाठी प्रसिद्ध आहे किंवा राखीव आहे. बोर व्याघ्र प्रकल्प हा क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. तो कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर व्याघ्र प्रकल्प हा क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. तो वर्धा या जिल्ह्यात आहे. काटेपूर्णा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? काटेपूर्णा अभयारण्य अकोला या जिल्ह्यात आहे.
ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यात आहे. नरनाळा अभयारण्य कोणत्या पर्वतरांगेत आणि जिल्ह्यात आहे? नरनाळा अभयारण्य सातपुडा पर्वतरांगेत अकोला या जिल्ह्यात आहे. यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यावल अभयारण्य जळगाव या जिल्ह्यात आहे. अनेर धरण पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अनेर धरण पक्षी अभयारण्य धुळे नंदुरबार सीमेवर आहे. मयुरेश्वर सुपे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? मयुरेश्वर सुपे अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये मोरासाठी प्रसिद्ध आहे. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला काय म्हणतात? नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर असे म्हणतात. नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य नाशिक या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील प्रथम रामसर साइट दर्जा प्राप्त असलेले पाणस्थळ स्थळ कोणते? महाराष्ट्रातील प्रथम रामसर दर्जा प्राप्त असलेले पाणथळ स्थळ नांदूर मधमेश्वर होय. याला रामसर दर्जा 2019 साली मिळाला. महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ कोणते? महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ लोणार सरोवर. याला 2020 साली रामसर दर्जा प्राप्त झाला. महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळ कोणते आहे? महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळ ठाणे खाडी कांदळवन क्षेत्र. तळोदा अभयारण्य संरक्षित क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तळोदा अभयारण्य हे संरक्षित क्षेत्र नंदुरबार या जिल्ह्यात आहे. घोडाझरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? घोडाझरी अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. महाडोक पक्षी हा कोणत्या प्रकारच्या अधिवासात राहतो? महाडोक पक्षी हा गवताळ प्रदेशामध्ये राहतो. महाराष्ट्रात मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? महाराष्ट्रात मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाला अंबाझरी म्हणजेच मँगो शॉवर्स असे म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील कोकण भागात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? सह्याद्रीच्या पश्चिमेकडील कोकण भागात प्रतिरोध ओरिओग्राफिक प्रकारचा पाऊस पडतो. महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण दहिवडी, सातारा जिल्ह्यातील दहिवडी, म्हसवड आणि सोलापूर अहिल्यानगरचा काही भाग होय. महाराष्ट्रात सरासरी किती सेमी पाऊस पडतो? महाराष्ट्रात सरासरी सुमारे 100 ते 130 सेमी पाऊस पडतो. कोकणात सरासरी किती सेमी पाऊस पडतो? कोकणात सरासरी 250 ते 400 सेमी पाऊस पडतो. महाराष्ट्रात हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? महाराष्ट्रात हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाला परतीचा मान्सून, ईशान्य मान्सून असे म्हणतात. महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वात जास्त दैनिक तापमान कक्षा आढळते? महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ आणि नागपूर भागात दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक आढळते. महाराष्ट्रातील कोणत्या हवामान प्रदेशात सर्वात जास्त आर्द्रता असते? महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी या हवामान प्रदेशात सर्वात जास्त आर्द्रता असते. अतिपर्जन्याचा प्रदेश म्हणून कोणता भौगोलिक विभाग ओळखला जातो? अतिपर्जन्याचा प्रदेश म्हणून दक्षिण कोकण आणि सह्याद्रीचा माथा हा भौगोलिक विभाग ओळखला जातो. कमी पर्जन्याचा प्रदेश पर्जन्यछायाचा प्रदेश मध्ये वार्षिक पर्जन्य किती असते? कमी पर्जन्याचा प्रदेश म्हणजेच पर्जन्यछायाच्या प्रदेशमध्ये वार्षिक पर्जन्य 50 ते 75 सेमी इतके असते. महाराष्ट्रात उन्हाळ्यात पडणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांना काय म्हणतात? महाराष्ट्रात उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांना लू वारे असे म्हणतात. महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरण कोणत्या दिशेने कमी होत जाते? महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरण पश्चिमेकडून पूर्वेकडे सह्याद्री ओलांडल्यानंतर कमी होत जाते. विदर्भात मान्सूनचा पाऊस कोणत्या वाऱ्यापासून जास्त मिळतो? विदर्भात मान्सूनचा पाऊस बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या मान्सून वाऱ्याच्या शाखेपासून जास्त मिळतो. महाराष्ट्रात कोणत्या महिन्यात सर्वाधिक तापमान नोंदवले जाते? महाराष्ट्रात मे महिन्यात सर्वाधिक तापमान नोंदवले जाते. महाराष्ट्रात सर्वात थंड महिना कोणता? महाराष्ट्रात सर्वात थंड महिना डिसेंबर आणि जानेवारी होय. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात हवेतील आर्द्रता सर्वात कमी असते? महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि पूर्व विदर्भातील काही भाग उन्हाळ्यात आर्द्रता कमी असते. महाबळेश्वर येथे सरासरी किती सेमी पाऊस पडतो? महाबळेश्वर येथे सरासरी 500 ते 600 सेमी इतका पाऊस पडतो. महाराष्ट्रात पठारावर पर्जन्याचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना कसे बदलते? महाराष्ट्रात पठारावर पर्जन्याचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आधी घटते पर्जन्यछायाचा भाग आणि नंतर पूर्वेकडे विदर्भाकडे पुन्हा वाढते. कोकणातील हवामान वर्षभर कसे असते? कोकणातील हवामान वर्षभर सम आणि दमट
लिक्विडेबल आणि ह्युमिड प्रकारचे असते। महाराष्ट्रातील एकूण खनिज उत्पन्नापैकी सर्वाधिक वाटा कोणत्या प्रकारचा आहे? महाराष्ट्रातील एकूण खनिज उत्पन्नापैकी सर्वाधिक वाटा पूर्व विदर्भातील सुमारे 75% इतका आहे। डोलोमाइट या खनिजाचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहेत? डोलोमाइट या खनिजाचे साठे प्रामुख्याने यवतमाळ आणि रत्नागिरी या जिल्ह्यात आहेत। क्रोमाइट हे खनिज महाराष्ट्रात कुठे आढळते? क्रोमाइट हे खनिज महाराष्ट्रात भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळते। चुनखडीचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहेत? चुनखडी लाइमस्टोनचे साठे प्रामुख्याने यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात आहेत। महाराष्ट्रात उच्च दर्जाचा दगडी कोळसा कोठे मिळतो? महाराष्ट्रात उच्च दर्जाचा कोळसा बिटुमिनस हा वणी यवतमाळ, बल्लारपूर चंद्रपूर येथे आणि उमरेड नागपूर येथे मिळतो। काच साहित्यासाठी वापरली जाणारी सिलिका वाळू कोठे आढळते? काच साहित्यासाठी वापरली जाणारी सिलिका वाळू सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, मालवण आणि रत्नागिरी येथे आढळते। कणकवली सिंधुदुर्ग हे ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली हे ठिकाण बॉक्साइट आणि क्रोमाइट या खनिजासाठी प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तांबे कॉपर उत्पादनासाठी ओळखला जातो? महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि नागपूर हे जिल्हे कॉपर तांबे उत्पादनासाठी ओळखले जातात। महाराष्ट्राच्या भूगर्भात सर्वात जुने खडक कोणते मानले जाते? महाराष्ट्राच्या भूगर्भात सर्वात जुने खडक आर्कियन प्रणालीचे खडक मानले जाते। आर्कियन खडक महाराष्ट्रात प्रामुख्याने कोठे आढळते? आर्कियन खडक महाराष्ट्रात प्रामुख्याने पूर्व विदर्भात गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात आणि दक्षिण कोकण, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळते। धारवड प्रणालीचे खडक महाराष्ट्रात कोठे आढळतात? धारवड प्रणालीचे खडक महाराष्ट्रात साक्री, नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथे आढळतात। कडप्पा आणि विंध्यन खडक कोणत्या जिल्ह्यात आढळतात? कडप्पा आणि विंध्यन खडक यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात आढळतात। गोंडवाना प्रणालीच्या खडकाचे वैशिष्ट्य काय? गोंडवाना प्रणालीच्या खडकाचे वैशिष्ट्य या खडकामध्ये दगडी कोळशाचे मोठे साठे आढळतात। गोंडवाना खडक महाराष्ट्रातील कोणत्या नदी खोऱ्यात आढळते? गोंडवाना खडक महाराष्ट्रातील वर्धा, वैनगंगा आणि प्राणहिता नदी खोऱ्यात आढळतात। जांभा खडक लॅटराइट रॉक निर्मितीसाठी कोणते हवामान प्रकार कारणीभूत ठरतो? जांभा खडक लॅटराइट रॉक निर्मितीसाठी उष्ण व दमट हवामान आणि जास्त पाऊस या प्रकारचे हवामान कारणीभूत ठरते। बेसाल्ट खडकाची जाडी महाराष्ट्रात सर्वाधिक कोठे आहे? बेसाल्ट खडकाची जाडी महाराष्ट्रात सर्वाधिक पश्चिमेकडे मुंबई कोकण भागात सुमारे 2 किलोमीटरपर्यंत आहे। बेसाल्ट खडकाची जाडी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना कशी होते? बेसाल्ट खडकाची जाडी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना कमी होत जाते। महाराष्ट्रातील रेडी बंदर वरून कोणत्या देशात लोहखनिज निर्यात केले जाते? महाराष्ट्रातील रेडी बंदरावरून जपान या देशाला लोहखनिज निर्यात केले जाते। महाराष्ट्रात खनिज तेलाची निर्मिती अरबी समुद्रात कोणत्या भागात होते? महाराष्ट्रात खनिज तेलाची निर्मिती अरबी समुद्रात बॉम्बे हाय या भागात होते। बॉम्बे हाय मुंबईपासून सुमारे 176 किलोमीटर अंतरावर आहे। ॲल्युमिनियम निर्मितीचा उद्योग महाराष्ट्रात कोठे केंद्रित झाला आहे? ॲल्युमिनियम निर्मितीचा उद्योग महाराष्ट्रात कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यात केंद्रित झाला आहे। महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग कंपनी कोणी व कधी सुरू केली? महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग कंपनी कावजी नानाभाई दावर यांनी 1854 मध्ये मुंबई येथे स्थापन केली। महाराष्ट्राची औद्योगिक राजधानी कोणती मानली जाते? महाराष्ट्राची औद्योगिक राजधानी मुंबई मानली जाते। MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1 ऑगस्ट 1962 रोजी झाली। महाराष्ट्रात पेट्रोकेमिकल्स पेट्रोरसायन उद्योग मुख्यत्वे कोठे केंद्रित आहेत? महाराष्ट्रात पेट्रोकेमिकल्स पेट्रोरसायन उद्योग मुख्यत्वे तुर्भे, ठाणे बेलापूर पट्टा आणि पाताळगंगा, नागोठाणे, रायगड येथे केंद्रित आहेत। ऑटोमोबाईल उद्योग वाहन निर्मितीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहर कोणते? ऑटोमोबाईल उद्योग वाहन निर्मितीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहर पुणे आणि नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर होय। पिंपरी चिंचवड याला भारताचे डेट्रॉइट असे म्हणतात। महाराष्ट्रातील कागद उद्योग कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील कागद उद्योग बल्लारपूर, चंद्रपूर आणि रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे प्रसिद्ध आहे। औषध निर्माण उद्योग फार्मास्युटिकल्स महाराष्ट्रात कोठे केंद्रित आहेत? औषध निर्माण उद्योग फार्मास्युटिकल महाराष्ट्रात
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथे केंद्रित आहेत. महाराष्ट्रात हातमाग उद्योगासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणे कोणती? महाराष्ट्रात हातमाग उद्योगासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणे इचलकरंजी, भिवंडी, सोलापूर आणि नागपूर होय. सोलापूर चादरी आणि टॉवेल्सला कोणता भौगोलिक दर्जा मिळाला आहे? सोलापूर चादरी आणि टॉवेल्सला GI टॅग हा भौगोलिक दर्जा मिळाला आहे. सोलापूरची चादर GI टॅग प्राप्त आहे. पैठणी साड्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? पैठणी साड्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण हे ठिकाण आणि नाशिक जिल्ह्यातील येवला हे ठिकाण प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात खत कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रात RCF हा खत कारखाना मुंबईतील ट्रॉम्बे आणि रायगडमधील थळवायशेत येथे आहे. रेल्वे डब्यांची दुरुस्ती आणि निर्मिती कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे? रेल्वे डब्याची दुरुस्ती आणि निर्मिती कारखाना महाराष्ट्रात लातूर रेल्वे डब्याचा कारखाना आणि माटुंगा मुंबई येथे आहे. इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर पार्क महाराष्ट्रात कोठे विकसित केले जात आहेत? इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर पार्क महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील तळवडे आणि नवी मुंबई येथे विकसित केले जात आहेत. महाराष्ट्रात सिमेंट उद्योग प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात केंद्रित आहेत? महाराष्ट्रातील सिमेंट उद्योग प्रामुख्याने घुघू, गडचंद्रूर, चंद्रपूर या जिल्ह्यातील कारण चुनखडीचे साठे उपलब्ध आहेत. सिल्क रेशीम उद्योग महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतो? सिल्क रेशीम उद्योग महाराष्ट्रात प्रामुख्याने भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात आढळतो. चामड्याच्या वस्तू व चप्पल उद्योगासाठी कोल्हापूरचे कोणते उत्पादन जगप्रसिद्ध आहे? चामड्याच्या वस्तू आणि चप्पल उद्योगासाठी कोल्हापुरी चप्पल हे उत्पादन जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात बिडी उद्योग प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतो? महाराष्ट्रात बिडी उद्योग प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील सोलापूर, सिन्नर आणि गोंदिया येथे आढळतो. महाराष्ट्रात तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रात तेल शुद्धीकरण कारखाना ट्रॉम्बे, मुंबई, BPCL आणि HPCL महाराष्ट्रात IT पार्कसाठी प्रसिद्ध ठिकाणे कोणती? महाराष्ट्रातील IT पार्कसाठी प्रसिद्ध ठिकाणे पुणे जिल्ह्यातील हिंजवडी, ऐरोली, मिलियम बिझनेस पार्क, नवी मुंबई येथील होय. महाराष्ट्राची आर्थिक पत आणि महसुलात सर्वाधिक योगदान देणारा कर कोणता? महाराष्ट्रातील आर्थिक पत आणि महसुलात सर्वाधिक योगदान देणारा कर वस्तू व सेवा कर GST आणि राज्य उत्पादन शुल्क होय. महाराष्ट्रातील फलोत्पादन क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील फलोत्पादन क्रांतीचे जनक म्हणून वसंतराव नाईक यांना ओळखले जाते. महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो? महाराष्ट्रात कृषी दिन 1 जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवशी वसंतराव नाईक यांची जयंती असते. महाराष्ट्रातील जलसिंचनाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रातील जलसिंचनाखालील क्षेत्राचे प्रमाण सुमारे 18 ते 20% इतके आहे. महाराष्ट्रात ड्रिप सिंचन ठिबक सिंचनचा वापर कोणत्या पिकासाठी सर्वाधिक केला जातो? महाराष्ट्रात ड्रिप सिंचन म्हणजेच ठिबक सिंचनचा वापर ऊस, कापूस, द्राक्ष आणि केळी या पिकासाठी सर्वाधिक केला जातो. महाराष्ट्रात ऑलिव्ह रिडले कासवाचे संरक्षण कोणत्या समुद्रकिनाऱ्यावर केले जाते? महाराष्ट्रात ऑलिव्ह रिडले कासवाचे संरक्षण रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोर्जे या समुद्रकिनाऱ्यावर केले जाते. संत्रा संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? संत्रा संशोधन केंद्र महाराष्ट्रात नागपूर येथे आहे. द्राक्ष संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? द्राक्ष संशोधन केंद्र महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील मांजरे येथे आहे. डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील हिरज येथे आहे. काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आहे. सुपारी संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? सुपारी संशोधन केंद्र महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आहे. नारळ संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे? नारळ संशोधन केंद्र महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील भाटे येथे आहे. तांदूळ संशोधन केंद्र, भात संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे? तांदूळ संशोधन केंद्र म्हणजेच भात संशोधन केंद्र महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणी आहे. गहू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे? गहू संशोधन केंद्र महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि महाबळेश्वर येथे आहे. तेलबिया संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे? तेलबिया संशोधन केंद्र महाराष्ट्रात जळगाव या जिल्ह्यात आहे. हळद संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे? हळद संशोधन केंद्र महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील दिग्रस या ठिकाणी आहे.
कापूस संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे? कापूस संशोधन केंद्र महाराष्ट्रात नागपूर या ठिकाणी आहे. गवताळ प्रदेशाचे संशोधन केंद्र कुठे आहे? गवताळ प्रदेशाचे संशोधन केंद्र पालघर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात जनावरांचा खुरकत आणि तोंडाचा आजार नियंत्रण केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रात जनावरांचा खुरकत आणि तोंडाचा आजार नियंत्रण केंद्र पुणे या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील कोणती नदी खोऱ्यात ऊसाचे पीक सर्वाधिक घेतले जाते? महाराष्ट्रातील कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यात ऊसाचे पीक सर्वाधिक घेतले जाते. महाराष्ट्राचा राज्य सागरी मासा स्टेट फिश म्हणून कोणत्या माशाला घोषित करण्यात आले आहे? महाराष्ट्राचा सागरी मासा स्टेट फिश म्हणून पापलेट सिल्वर पॉम्फ्रेट या माशाला घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दख्खनची गंगा किंवा वृद्ध गंगा असे म्हणतात? महाराष्ट्रातील गोदावरी नदीला दख्खनची गंगा किंवा वृद्ध गंगा असे म्हणतात. गोदावरी नदी खोऱ्याचा आकार कसा आहे? गोदावरी नदी खोऱ्याचा आकार त्रिकोणाकृती, उत्तरेकडे रुंद आणि पूर्वेकडे निमुळता असा आहे. तापी नदी खोऱ्याचा भाग आहे. तापी नदी कोणत्या खोऱ्याचा भाग आहे? तापी नदी उत्तर महाराष्ट्रातील खजदरीच्या खोऱ्याचा रिफ्ट व्हॅलीचा भाग आहे. तापी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? तापी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी सुमारे 208 किलोमीटर आहे, तर एकूण लांबी 724 किलोमीटर इतकी आहे. तापी खोऱ्याने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापला आहे? तापी खोऱ्याने महाराष्ट्राचा सुमारे 16.7% भूभाग व्यापला आहे. पूर्णा नदी ही तापी नदीची मुख्य उपनदी आहे. तिचा उगम कोठे होतो? पूर्णा नदी ही तापी नदीची मुख्य उपनदी आहे. तिचा उगम मेळघाट टेकड्या म्हणजेच गाविलगड टेकड्या अमरावती येथे होतो. पेंच प्रकल्प कोणत्या जिल्ह्याला पाणी पुरवठा करतो? पेंच प्रकल्प नागपूर या जिल्ह्याला पाणी पुरवठा करतो. सूर्यधरण प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सूर्यधरण प्रकल्प पालघर या जिल्ह्यात आहे. पालघर जिल्ह्याची मुख्य पाणी पुरवठा योजना आहे. भातसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्याला पाणी व वीज पुरवतो? भातसा प्रकल्प ठाणे आणि मुंबई या जिल्ह्याला पाणी व वीज पुरवितो. तिल्लारी धरण प्रकल्प कोणत्या तालुक्यात व जिल्ह्यात आहे? तिल्लारी धरण प्रकल्प चंदगड तालुक्यात कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. धोम धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? धोम धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आले आहे, सातारा वाईजवळ. कनेर धरण कोणत्या नदीवर आहे? कनेर धरण सातारा जिल्ह्यात वेना नदीवर आहे. चासकमान प्रकल्प कोणत्या नदीवर व जिल्ह्यात आहे? चासकमान प्रकल्प भीमा नदीवर खेड राजगुरुनगर या तालुक्यात पुणे या जिल्ह्यात आहे. वरसगाव धरणाला काय नाव देण्यात आले आहे? वरसगाव धरणाला वीर बाजी पालसकर जलाशय असे नाव देण्यात आले आहे. वरसगाव धरण पुणे या जिल्ह्यात आहे. पानशेत धरणाला काय नाव देण्यात आले आहे? पानशेत धरणाला तानाजी सागर असे नाव देण्यात आले आहे. टेमघर धरण कोणत्या नदीवर आहे? टेमघर धरण पुणे जिल्ह्यातील मुठा या नदीवर आहे. मुळा धरण म्हणजे ज्ञानेश्वर सागर कोणत्या जिल्ह्यात आहे? मुळा धरण अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. येलदरी आणि सिद्धेश्वर ही धरणे कोणत्या नदीवर आहेत? येलदरी आणि सिद्धेश्वर ही धरणे पूर्णा नदीवर हिंगोली, परभणी या जिल्ह्यात आहेत. विष्णुपुरी प्रकल्पाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या शहराला होतो? विष्णुपुरी प्रकल्पाचा फायदा प्रामुख्याने नांदेड या शहराला होतो. महाराष्ट्रातील कोणती नदी अरबी समुद्राला न मिळता बंगालच्या उपसागराला मिळते? महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, भीमा, वर्धा, वैनगंगा सर्व पूर्ववाहिनी नद्या अरबी समुद्राला न मिळता बंगालच्या उपसागराला मिळतात. महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा मुंबई शहर 0 तालुके आणि मुंबई उपनगरमध्ये 3 प्रशासकीय तालुके आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांना लागून आहेत? महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्याच्या सीमा मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांना लागून आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गोवा राज्याला लागून आहे? महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा गोवा राज्याला लागून आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे? महाराष्ट्रातील गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. गुजरात राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? गुजरात राज्याला महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत.
कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेडचा समावेश आहे. तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. यामध्ये नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा समावेश आहे. मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदियाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर मराठवाडामध्ये किती तालुके आहेत? महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाडा या विभागात 76 तालुके आहेत. कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? कोकण प्रशासकीय विभागात एकूण 50 तालुके आहेत. पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? पुणे प्रशासकीय विभागात एकूण 58 तालुके आहेत. नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? नाशिक प्रशासकीय विभागात एकूण 54 तालुके आहेत. अमरावती प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? अमरावती प्रशासकीय विभागात एकूण 56 तालुके आहेत. नागपूर प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? नागपूर प्रशासकीय विभागात एकूण 64 तालुके आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? अहिल्यानगर या जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. धाराशिव या जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? धाराशिव हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात येतो. छत्रपती संभाजीनगरचे जुने नाव काय होते? छत्रपती संभाजीनगरचे जुने नाव औरंगाबाद यापूर्वी खडकी असे होते. धाराशिवचे जुने नाव काय होते? धाराशिवचे जुने नाव उस्मानाबाद असे होते. महाराष्ट्रातील स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट पहिले शहर कोणते? महाराष्ट्रातील स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट पहिले शहर पुणे आणि सोलापूर होय. महाराष्ट्रातील पहिले कागदविरहित जिल्हा न्यायालय कोणती बनली? महाराष्ट्रातील पहिले कागदविरहित जिल्हा न्यायालय उस्मानाबाद म्हणजे धाराशिव येथील जिल्हा न्यायालय बनले. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील सरासरी उंची किती आहे? सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील सरासरी उंची 915 ते 1220 मीटर इतकी आहे. सह्याद्री पर्वतातील हनुमान हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? सह्याद्री पर्वतातील हनुमान हे शिखर धुळे या जिल्ह्यात आहे. या शिखराची उंची 1063 मीटर इतकी आहे. तोरणा किल्ला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणा किल्ला पुणे या जिल्ह्यात आहे. या शिखराची उंची 1404 मीटर इतकी आहे. सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? सप्तशृंगी शिखर नाशिक या जिल्ह्यात आहे. या शिखराची उंची 1416 मीटर इतकी आहे. त्र्यंबकेश्वर डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? त्र्यंबकेश्वर डोंगररांग नाशिक या जिल्ह्यात आहे. या शिखराची उंची 1304 मीटर इतकी आहे. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? महाबळेश्वर शिखराची उंची 1438 मीटर इतकी आहे. हरिश्चंद्रगड शिखराची उंची किती आहे? हरिश्चंद्रगड शिखराची उंची 1424 मीटर इतकी आहे. हरिश्चंद्रगड शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. अजिंठा डोंगररांगामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी होतात? अजिंठा डोंगररांगामुळे तापी आणि गोदावरी या 2 नद्यांची खोरी वेगळी होतात. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी होतात? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे गोदावरी आणि भीमा या 2 नद्यांची खोरी वेगळी होतात. शंभू महादेव डोंगररांगामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी होतात? शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा आणि कृष्णा या 2 नद्यांची खोरी वेगळी होतात. सातपुडा पर्वतामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी होतात? सातपुडा पर्वतरांगामुळे नर्मदा आणि तापी या 2 नद्यांची खोरी वेगळी होतात. गाळणा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? गाळणा टेकड्या धुळे आणि नाशिक या जिल्ह्यात आहेत. मुदखेड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? मुदखेड टेकड्या नांदेड या जिल्ह्यात आहेत. हिंगोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? हिंगोली टेकड्या हिंगोली या जिल्ह्यात आहेत. पुसद टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? पुसद टेकड्या यवतमाळ या जिल्ह्यात आहेत. नरनाळा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? नरनाळा टेकड्या अकोला या जिल्ह्यात आहेत. गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? गाविलगड टेकड्या अमरावती या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रातील खचदरीचे उत्कृष्ट उदाहरण कोणते खोरे आहे? महाराष्ट्रातील खचदरीचे उत्कृष्ट उदाहरण तापी पूर्णा खोरे हे आहे. महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे ढाल स्लोप कसा आहे? महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडून पूर्वेकडे ढाल स्लोप हा मंद स्वरूपाचा आहे. माथेरान हे माथा सपाट असलेले पठार कोणत्या प्रकारच्या खडकाचे बनलेले आहे? माथेरान हे माथा सपाट असलेले पठार जांभा लॅटराइट या खडकाचे बनलेले आहे.
महाराष्ट्रातील काळ्या कापसाच्या मृदेत म्हणजेच रेगूर मृदेत कशाचे प्रमाण सर्वाधिक असते? महाराष्ट्रातील काळ्या कापसाच्या मृदेत म्हणजेच रेगूर मृदेमध्ये चिकणमाती तसेच लोह आणि चुनाचे प्रमाण अधिक असते. काळी मृदा पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी असते? काळ्या मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत जास्त असते. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आढळणारी मृदा कोणती? महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आढळणारी मृदा गाळाची मृदा, ॲल्युव्हियल सॉइल आणि रेतीयुक्त मृदा होय. दलाली आणि दलदलीची मृदा कोकणात कोठे आढळते? दलाली किंवा दलदलीची मृदा कोकणात खाड्यांच्या किनारपट्टी भागात कांदनवनाजवळ आढळते. किनाऱ्यावरील खारपट मृदा सुधारण्यासाठी कशाचा वापर केला जातो? किनाऱ्यावरील खारपट मृदा सुधारण्यासाठी जिप्सम आणि पाण्याचा योग्य निचरा या पद्धतीचा वापर केला जातो. महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय सदाहरित वने कोठे आढळतात? महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय सदाहरित वने महाबळेश्वर, माथेरान, आंबोली आणि गगनबावडा येथे, जिथे 300 सेंटीपेक्षा जास्त पाऊस पडतो इथे उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. सदाहरित वनामध्ये आढळणारे मुख्य वृक्ष कोणते? सदाहरित वनामध्ये आढळणारे मुख्य वृक्ष नागकेशर, जांभूळ, आंबा, शीसम आणि बांबू होय. उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने कोठे आढळतात? उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने कोकण पट्टा, सह्याद्रीच्या उतरणीवरील 200 ते 300 सेमी पाऊस पडतो तेथे उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने आढळतात. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने कोठे आढळतात? उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि ठाणे, पालघर येथे आढळतात. आर्द्र पानझडी वनातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी वृक्ष कोणता? आर्द्र पानझडी वनातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी वृक्ष सागवन होय. कोरडी पानझडी वने ड्राय डेसिड्युअस महाराष्ट्रात कोठे आढळतात? कोरडी पानझडी वने जळगाव, धुळे, नागपूर, अमरावती आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये आढळतात. काटेरी वने महाराष्ट्रात कोठे आढळतात? काटेरी वने महाराष्ट्रात पर्जन्यछायेच्या प्रदेशात सोलापूर, अहमदनगर, सांगली आणि साताऱ्याच्या पूर्व भागात आढळतात. काटेरी वनामधील मुख्य वनस्पती कोणत्या? काटेरी वनामधील मुख्य वनस्पती बाभूळ, खैर, निवडुंग, हिवर आणि कोरफड होय. महाराष्ट्रात राखीव वनेचे प्रमाण किती टक्के आहेत? महाराष्ट्रात राखीव वनाचे प्रमाण सुमारे 84% इतके आहे. तेंदूच्या पानाचा उपयोग मुख्यत्वे कशासाठी होतो? तेंदूच्या पानाचा उपयोग मुख्यत्वे बिडी उद्योगासाठी होतो. हिरडा वनस्पतीचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो? हिरडा वनस्पतीचा उपयोग प्रामुख्याने चामडे कमावण्यासाठी आणि औषधामध्ये केला जातो. तांदूळ भात उत्पादनात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता? तांदूळ भात उत्पादनातील महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा रायगड आणि रत्नागिरी, गोंदियाचा पूर्व विदर्भातील काही भाग. महाराष्ट्रात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या विभागात होते? महाराष्ट्रात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन मराठवाड्यातील लातूर आणि अमरावती, विदर्भ या भागात होतो. महाराष्ट्रात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? महाराष्ट्रात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन नाशिक या जिल्ह्यात होते. मका पिकासाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? मका पिकासाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील जिल्हा नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर होय. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे नियोजित शहर कोणते? महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे नियोजित शहर प्लॅन सिटी नवी मुंबई होय. मुंबई पुणे एक्सप्रेसवे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची लांबी किती आहे? मुंबई पुणे एक्सप्रेसवे म्हणजेच यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची एकूण लांबी 94.5 किलोमीटर इतकी आहे. राजीव गांधी सी लिंक वांद्रे वरळी सी लिंकची लांबी किती आहे? राजीव गांधी सी लिंक वांद्रे वरळी सी लिंकची लांबी 5.6 किलोमीटर इतकी आहे. भारतातील सर्वात लांब सागरी पूल अटल सेतू कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? भारतातील सर्वात लांब सागरी पूल अटल सेतू पूल शिवडी मुंबई ते न्हावा शेवा रायगडला जोडतो. अटल सेतूची लांबी किती आहे? अटल सेतूची लांबी 21.8 किलोमीटर आहे, तर समुद्रातील लांबी 16.5 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रात मेट्रो सेवा सर्वात प्रथम कोणत्या शहरात सुरू झाली? महाराष्ट्रात मेट्रो सेवा सर्वात प्रथम मुंबईला सुरू झाली. ही सेवा 8 जून 2014 रोजी सुरू झाली. नागपूर मेट्रोची सुरुवात कधी झाली? नागपूर मेट्रोची सुरुवात मार्च 2019 रोजी सुरू झाली. पुणे मेट्रोची सुरुवात कधी झाली? पुणे मेट्रोची सुरुवात मार्च 2022 रोजी झाली. महाराष्ट्रात राज्य मार्ग परिवहन महामंडळाची पहिली बेस कोणत्या मार्गावर धावली? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची म्हणजेच MSRTची पहिली बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली.
ही बस 1 जून 1948 रोजी धावली. महाराष्ट्रातील मध्यवर्ती कारागृह असलेले प्रमुख ऐतिहासिक ठिकाण कोणते? महाराष्ट्रातील मध्यवर्ती कारागृह असलेले प्रमुख ऐतिहासिक ठिकाण पुणे जिल्ह्यातील येरवाडा होय. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय दिले आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाला वसंत सागर हे नाव दिले आहे. माणिकडोह अभयारण्य हे बिबट्याच्या पुनर्वसनासाठी प्रसिद्ध आहे, हे कोणत्या तालुक्यात आहे? माणिकडोह अभयारण्य हे बिबट्यांच्या पुनर्वसनासाठी प्रसिद्ध आहे, ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यात आहे. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या तालुक्यात आहे. महाराष्ट्रातील कोणते शहर गुळाची बाजारपेठ म्हणून जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शहर गुळाची बाजारपेठ म्हणून जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कोणते शहर कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शहर कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. हातकणंगले हा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? हातकणंगले हा तालुका कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. शिरूर आणि बारामती तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत? शिरूर आणि बारामती ही तालुके पुणे या जिल्ह्यात आहेत. अंबाजोगाईचे सांस्कृतिक व ऐतिहासिक शहर कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबाजोगाई हे सांस्कृतिक व ऐतिहासिक शहर बीड या जिल्ह्यात आहे. लोणार सरोवराची निर्मिती किती वर्षापूर्वी झाली असल्याचे मानले जाते? लोणार सरोवराची निर्मिती सुमारे 52,000 वर्षापूर्वी झाली असल्याचे मानले जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 157 चौरस किलोमीटर इतके आहे.